नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये नंदिनीला जीवाची खूप काळजी असते आणि जीवात असा रिक्षामध्ये झोपलेला असतो. म्हणून नंदिनीला सुद्धा झोप येत नसते आणि ती तशीच सोफ्यावरती डोकं टेकून झोपी जाते. तर दुसरीकडे पार्थ सुद्धा झोपलेला असतो आणि त्याला झोपेत ते सगळं काही आठवतं आणि तो धक्क्याने जागा होतो आणि त्यानंतर तो जीवाचं ते जे काही त्याने व्हिडिओ बनवलेला असतो तो बघत असताना त्याच्यावरचे तो कमेंट्स वगैरे बघतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि तो डायरेक्ट आता वसू आणि रम्याकडे जाऊन त्यांच्यावरती एकदम बरोबर आरोप करतो, की 16 डिसेंबरचे जे काही फोटोज होते, ते तुम्हीच तिथे पेनड्राईव्हमध्ये टाकले होते ना? आणि ते ऐकल्यानंतर या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो. आणि पार्थ तर आता त्यांच्याकडून ते सगळं काही कबूल करून घेतोच असं इथे वाटतच आहे मित्रांनो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्य अशी एकदम छान तयार झालेली असते आणि ती आता पार्थसाठी काहीतरी करणार असते. तर दुसरीकडे नंदिनीला सुद्धा जेव्हा विचारतो, "माझी एवढी काळजी कशासाठी वाटते तुला?" तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. शारदा आता जीवासाठी जेवण घेऊन येते आणि त्याला विचारते, "वरण-भात खाणार का?" आणि तिच्याकडे बघितल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. तर गुड्डू म्हणतो, "आई साहेब तुम्ही जेवण आणलाय का? बहुतच चांगला केला." आणि जीवाला म्हणतो, "जीवा दादा तुम्हाला ना सुद्धा भूक लागली होता ना, तुम्ही जेवून घ्या आता. तोपर्यंत ते मोठा साहेब इथे येऊ नयेत ना, म्हणून मी लक्ष ठेवतो." असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर जेव्हा म्हणतो, "मला ना वरण-भात मला खूप जास्त आवडतं. थँक सो मच." असं म्हणून तो प्लेट उघडतो आणि डायरेक्ट वरण-भातामध्ये हात घालतो आणि त्याला जोराचं भाजतं आणि वरून नंदिनी ते सगळे काही बघत असते आणि तिला आता त्याची जास्तच काळजी वाटू लागते. तर शारदा म्हणते, "सरळ हात घातलात ना तुम्ही." नंदिनी म्हणालीच होती, "त्यांना म्हणावं की घाई करून एकदम हात घालू नका. भात गरम आहे, भात भाजेल तुम्हाला." तर जेव्हा विचारतो, "ती खरंच असं म्हणाली का?" तर शारदा हो असं त्याला सांगते. "अहो तिला काळजी आहे तुमची. आत्तासुद्धा ना बाल्कनीतून बघत असेल बघा." असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा लगेचच बाल्कनीकडे बघतो आणि नंदिनी त्याच्याकडेच बघत असते आणि जेव्हाने तिच्याकडे बघितल्यानंतर लगेचच ती पडदा बंद करते आणि आतमध्ये निघून जाते आणि हे दोघेसुद्धा आता हसू लागतात. तर जेव्हा म्हणतो, "तुमची मुलगी ना लपंडाव खेळते लपंडाव." तर शारदा म्हणते, "खेळ तर होतच राहतील हो, तुम्ही खाऊन घ्या." तर जेव्हा आता म्हणजे ते शब्द आठवू लागतात, त्याच्या कानामध्ये ते घुमू घुमू लागतात. ज्यावेळेस त्यांनी आता शेवटचा नंदिनीला म्हणजे नंदिनी निघून गेल्यानंतर तिला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो, "मला ना तुझ्या हातचा वरण-भात खूप आवडतो यार. मी मिस करतोय तुझा वरण-भाताला. तू प्लीज वरण-भात घेऊन येशील का?" आणि जेव्हा आता जीवाला ते आठवतं, तर ते आठवल्यानंतर तो शारदाला म्हणतो, "नाही राहू द्यात." असं म्हणून तो बाजूलाच जातो आणि थोडंसं तो दुःखी झालेला असतो. तर शारदा म्हणते, "राहू देत कसं? भूक लागलेली आहे ना, या मी भरवते." असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा मागे वळूनच तिच्याकडे धक्क्याने बघतो आणि म्हणतो, "तुम्ही तर म्हणजे." तर शारदा म्हणते, "हो, काय हरकत आहे हो? मी म्हटलं ना तुम्हाला, मला तुम्ही माझ्या मुलासारखे आहात म्हणून आणि आता तुमची आई पण इथे नाहीये. मग मीच तुमची आई. या बसा भरवते मी." तर जेव्हा नको म्हणत असतो, तर शारदा त्याला बसायलाच लावते आणि त्यानंतर आपल्या हाताने त्याला भरवू लागते. तर तेव्हा नंदिनी परत त्या बाल्कनीमध्ये येते आणि ते बघू लागते. तर जीवाला आता खात असताना त्याच्या आईची आठवण येते आणि तो म्हणतो, "छान झालेला आहे वरण-भात." तर शारदा सांगते, "नंदिनीनेच केलेला आहे." तर जेव्हा म्हणतो, "हो, माहिती आहे मला." तर इकडे वरून नंदिनी बघत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये ते सगळं काही बघून पाणी येत असतं आणि ती रडत सुद्धा असते मित्रांनो. तर त्यानंतर आता इकडे देशमुखांच्या घरी पार्थ झोपत असतो आणि तो झोपत असताना एकदम त्याची उशी तो बाजूला फेकतो. तर इतक्यातच या दरवाजामध्ये काव्या येते आणि ते बघून म्हणते, "अरे वाह! परफेक्ट थ्रो." तर पार्थ उठून धक्क्यानेच त्याच्याकडे बघतो आणि काव्या तर त्याच्याकडे बघून हसत असते. तर पार्थ आता परत त्या उशीकडे बघतो, तर त्याला तिच्यासोबत ते म्हणजे काव्यासोबत घालवलेले मागचे क्षण सगळे आठवतात आणि पार्थ आता वर बघतो यावेळेला, तर काव्या तिथे नसतेच. आणि पार्थ तिला आता शोधू लागतो आणि तो म्हणतो, "काव्या खरंच आल्या होत्या का मला भास झाला?" तर इकडे आता गेस्ट रूममध्ये काव्या एक उशी ठेवते आणि तिने जो मागवलेला बोका असतो, ती त्या बोक्याला तिथे झोपवते आणि त्याला पांघरून वगैरे घालते आणि त्याचा चष्मासुद्धा काढते आणि त्याला म्हणते, "तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या." तर इकडे आता हा पार्थ परत झोपी जाऊ लागतो
आणि त्यानंतर तो एसीचा रिमोट हातामध्ये घेतो. तर इकडे आता काव्यासुद्धा बरोबर म्हणते, "अरे बापरे! तुला थंडी वाजत असेल, नाही नाही का? आणि एसीचं टेम्परेचर बरंच कमी आहे." असं म्हणून ती एसीचं टेम्परेचर वाढवते आणि इकडे पार्थसुद्धा अगदी त्याच वेळेला एसीचं टेम्परेचर वाढवत असतो आणि त्यानंतर तो रिमोट ठेवतो आणि परत झोपी जाऊ लागतो. तर इकडे काव्या त्या बोक्याला म्हणते, "आता बघ एसीचं टेम्परेचर वाढवलेलं आहे. आता तुला थंडी नाही वाजणार. ओके, गुड नाईट." असं म्हणून ती सुद्धा आता झोपी जाते. तर इकडे पार्थसुद्धा आता झोपी जातो आणि तेव्हाच ते काव्याचं जे काही स्केच असतं त्यानं काढलेलं, ते उडत-उडत येऊन त्याच्या शेजारी पडतं आणि बरोबर काव्या जशी उलटी झोपत असते, तसंच ते स्केचसुद्धा उलटं पडतं आणि इकडे आता काव्यासुद्धा झोपी जाते आणि पार्थसुद्धा झोपी जातो. तर इकडे आता मोहित्यांच्या घराबाहेर जिवा रिक्षामध्ये येतो आणि त्याला सगळं काही अवघडल्यासारखंच होत असतं आणि तो म्हणतो, "अरे यार, आता मी नक्की कसं झोपायचं आणि पाय कुठे ठेवू?" असं म्हणून तो झोपायचा प्रयत्न करत असतो. तर त्याला काहीतरी लागतं आणि तो नंदिनीच्या फोटोकडे बघून म्हणतो, "चकाचक बाई, खूप त्रास होतोय गं मला, पण ठीक आहे. पण ठीक आहे, तुझ्यासाठी ना वो भी सह लेंगे. एकच मिनिट, मी ना जरासा पाय ॲडजस्ट करतो." असं म्हणून तो झोपतो आणि म्हणतो, "आता थोडंसं ओके आहे." आणि "गुड नाईट चकाचक बाई." असं म्हणून तो झोपी जातो. तर इकडे नंदिनी आता तिच्या खोलीमध्ये झोपायची तयारी करत असते आणि तेव्हा आता ती बेडवरून थोडासा हात फिरवते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस या दोघांनी सुद्धा मिळून बेडवरती बांध तयार केलेला असतो आणि त्यानंतर नंदिनी आता तिथून उठते आणि परत ती जाऊन बाहेरच्या दिशेने बघते. तर जीवाचे पाय त्या रिक्षाच्या बाहेर आलेले असतात आणि ती म्हणते, "यार, या या रिक्षामध्ये ना त्यांना नीट झोप लागणार आहे का? आणि यांचा हट्टच ना यांना झेपणार नाहीये. पण तरीसुद्धा हट्टपणा करायचा काही सोडणार नाहीये हा माणूस. जाऊ देत, मी कशाला त्रास करून घेऊ? आणखीन मग मी जर त्रास करून घेतला ना, तर आणखीन नखरे करतील हे. जाऊ देत." असे म्हणून ती वैतागते आणि ती पडदा बंद वगैरे करते आणि परत आतमध्ये येते आणि त्यानंतर ती बेडला परत हात लावू लागते आणि ती झोपायचा प्रयत्न करत असते, पण तिला सगळं काही अस्वस्थच होत असतं आणि ती परत उठून उभी राहते आणि बाजूला जाऊन बसते आणि तिला बेडवरती काही झोप लागत नाही म्हटल्यानंतर ती तिथेच सोफ्यावरती डोकं टेकते आणि तेव्हाच आता शारदा तिथं येऊन डोकावून बघते आणि म्हणते, "जीवाला अवघड झोपायला लागतंय." म्हणून नंदिनी सुद्धा अवघडून झोपते. नवऱ्यावर चिडलेल्या बायकोचा राग लगेच दिसतो. पण तुझं हे सायलेंट प्रेम सुद्धा खूप काही सांगून जाते नंदिनी. जेव्हा आता तू नंदिनीला मिळवण्याची 1% खात्री कमावलेली आहेस, असं ती मनात सर्व काही बोलते आणि परत तिथून निघून जाते. तर आता इकडे देशमुखांच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. रम्या वसूला म्हणत असते, "अगं आई, अजून किती फेक अकाउंट्स काढणार आहेस तू? आणि किती कमेंट्स करणार आहेस अजून?" तर वसू म्हणते, "अगं रम्या, जीवाच्या ब्लॉगवरती ना ही शेवटची कमेंट, प्रॉमिस." तर तेव्हा रम्या विचारते, "बरं ते ठीक आहे, पण कमेंट काय करतेस ते तरी सांग." तर वसू आता हसू लागते आणि म्हणते, "ऐक, जेव्हा आता तू कितीही ब्लॉग्स तयार कर, पण 16 डिसेंबरला जी घाण झाली आहे ना, ती कधीही पुसली जाणार नाही." आणि त्यानंतर म्हणजे हॅशटॅग नंदिनी परत जा असं म्हटल्यानंतर या दोघीसुद्धा हसू लागतात. तर इकडे आता पार्थ झोपलेला असतो. तर तेव्हा त्याला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये काव्या म्हणत असते, "छान मैत्री तुम्ही जपलीत पार्थ देशमुख." असं ती सर्व काही म्हणत असलेलं त्याला आठवत असतं आणि त्यानंतर आता तो 16 डिसेंबरचा क्षण आठवतो. काव्या म्हणत असते, "माझा अभ्यास, माझे मूड्स, माझ्या आवडी सगळं काही जपत आलेले आहेत ते आत्तापर्यंत. स्वतःच्या आवडी विसरून आत्तापर्यंत तुम्ही मैत्री निभावत आलात पार्थ. आता माझ्यावरती वेळ आलेली आहे. तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे मी गळ्यात देशमुख. काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र. म्हणजे ही काव्या आणि हा पार्थ. म्हणजे 16 डिसेंबरला जे काही काव्या बोललेली असते, ते आता सगळ्यांच्या समोर ती सांगत असते आणि ते पार्थच्या स्वप्नामध्ये येत असतं. आणि त्यानंतर आता ते सुद्धा त्याला आठवतं स्वप्नात, की ज्यावेळेस काव्याला जोरात ठसका लागलेला असतो आणि तेव्हा जीवापुढे येऊन त्याने तिच्या डोक्यावरती पाणी मारलेलं असतं आणि त्यानंतर आता जेव्हा 16 डिसेंबरला जे काही बोललेलं असतो, ते सुद्धा त्याला आठवू लागतं. काय जी बायको दिलेली आहे ना देवानं मला, जिने हात दिला, तिने साथ दिलं आणि वेळप्रसंगी कानही पिळलेला आहे जोरात. तिच्यामुळेच पुन्हा मी कविता करू लागलो आणि बाबा हिच्यामुळेच ना मी पुन्हा काम करायला लागलो. नंदिनी जर सोबत असेल ना, तर मी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. अगदी कोणत्याही आणि कोणाशीही लढू शकतो. आणि आता त्याचं ते बोलणं आठवल्यानंतर पार्थला तर आता ते सगळे फोटो म्हणजे काव्याचे आणि जीवाचे फोटो जे असतात, ते सगळे आठवू लागतात स्वप्नामध्ये आणि तो एकदमच स्वप्नामधून दचकून जागा होतो आणि त्यानंतर जरासं बाजूला बघतो, तर काव्याचं स्केच तिथेच आलेलं असतं
आणि तेव्हा तो ते स्केच आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यानंतर आता लगेचच तो आपला मोबाईलसुद्धा हातामध्ये घेतो आणि जीवाचा तो व्हिडिओ एकदमच चालू करतो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, की "मी हे सगळे 21 दिवस कंप्लीट करणार म्हणजे करणार." आणि त्यानंतर आता पार्थ त्याच्यावरचे कमेंट्स वाचू लागतो आणि ते कमेंट्स वाचत असताना त्याला खूप त्रास होत असतो. तर इकडे आता या दोघी मायलेकी म्हणजे वसू आणि रम्या बुद्धिबळ खेळत असतात. आणि रम्या विचार करत असते, "मी जर माझ्या उंटाने हत्ती मारला, नाही, 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 थांब, थांब. माझा वजीर जाईल ना मग, काय करू मी?" तर वसू वैतागलेली असते आणि म्हणते, "अगं रम्या, खेळ गं पटापट, झोप येते मला आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमच्या वयाच्या लोकांना झोपायच्या वेळेला झोप का येत नाही? आणि 1 मिनिट, तुला झोप येत नाहीये ना, मग तू फोन घे, 4-5 रील्स बघत बस." तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "अगं मी म्हणाले ना तुला, की मी डिजिटल डिटॉक्सवरती आहे. म्हणून तर फोन बाजूला ठेवलेला आहे मी. म्हणजे मी असं ठरवलेलं आहे, की निदान 8 तास तरी फोनपासून लांब राहायचं. म्हणून मी फोन बाजूला ठेवलेला आहे." असं तिने म्हटल्यानंतर वसू मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते, "तू मोबाईलपासून लांब राहणार आहेस? अगं विसरलीस का? आत्ता थोड्या वेळापूर्वी ना आपण जीवाचा व्हिडिओ बघत होतो. विसरलीस का तू? फेक अकाउंट्स तयार केले, त्याच्यावरून कमेंट्स केल्या आणि मी डिजिटल डिटॉक्स घेणार आहे." असं ती मोठमोठ्याने बोलत असताना रम्या म्हणते, "अगं आई हळू बोल हळू. तर स्वतःच आपल्या साठी खड्डा खणतेस का तू? जर कोणी ऐकलं ना," असं ती म्हणत असते. तर वसू म्हणते, "अगं कोण ऐकणार आहे? कोण आहे का आपल्या आजूबाजूला? आणि काळजी करू नकोस. ते फेक अकाउंट पण ना आपण तयार केलेले आहेत हे कोणाला कळणार सुद्धा नाही." तर रम्या परत तिला शांत करते. तर इकडे पार्थ ते कमेंट्स वाचत असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो आणि त्यानंतर तो त्याच्यावरची कमेंट लिहिणारच असतो. म्हणजे त्या कमेंट्सना उत्तर देणारच असतो आणि तो म्हणतो, "कोणाकोणाला उत्तर देणार आहेस पार्थ? सोशल मीडियावरती लोकं अंधारातून वार करतात. तू त्या वार करणाऱ्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत. या सगळ्याची सुरुवात 16 डिसेंबरपासून झालेली आहे. त्या फोटोजपासून झालेली आहे. पण प्रश्न अजूनही तोच आहे, की ते फोटोज आलेत कुठून? पिहूकडे हे फोटो येणे शक्य नाहीये. मग ते फोटो कुठून आले असतील? नाही, आता ना या गोष्टीचा शोध मी लावणारच. 16 डिसेंबरचं ते गुपित शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही." आता तो सर्व काही असा विचार करत असतो. तर तेव्हाच आता इकडे रम्या वसूला म्हणते, की "काव्या आल्यापासून ना खूप डिस्टर्ब झालेली आहे मी. मला वाटलंच नव्हतं की ती परत येईल म्हणून आणि एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे कसं झालं माहिती आहे का? मी तुझा उंट मारला आणि मग तू वजीर डायरेक्ट माझ्या राज्यासमोर आणून ठेवलेला आहेस. आई प्लीज, प्लीज काहीतरी कर ना. आणि हे जे सगळं काही काव्या नावाचं वजीर आहे ना, तो माझ्या पार्थच्या राजासमोरून हटव." तर वसू म्हणते, "अगं रम्या, किती पॅनिक होतेस तू? अगं तुझ्या ना बहुतेक एक गोष्ट लक्षात आलेली नाहीये. अगं घरामध्ये ना विक्रम, मानिनी, ती फडतूस आशा, अगं हे सगळे सुद्धा मिळून ना करतायत ना प्रयत्न पार्थला समजावण्याचा. पण तरी देखील पार्थ अटळ आहे. तो ढळत नाहीये आणि जोपर्यंत त्याचा तोल जात नाहीये ना रम्या, तोपर्यंत तुला काळजी करण्याची काहीही गरज नाहीये." तर रम्या म्हणते, "करेक्ट आहे." म्हणजे 16 डिसेंबरला पार्थने जे काही पाहिलेलं आहे ना, त्याचा खोलवर त्याच्या मनावर परिणाम तर नक्कीच झालेला आहे. त्या दिवशी ते ते जे फोटोज आहेत ना, असं तो म्हणत असतो. इतक्यातच आता पार्थ तिथं येतो आणि म्हणतो, "हो, ते फोटोज पेनड्राईव्ह तुम्हीच टाकले होते ना?" आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते आणि या दोघीसुद्धा खूप घाबरतात आणि धक्क्याने पार्थकडे बघू लागतात आणि या दोघींना काही कळतच नाही आणि या दोघीसुद्धा उठून आता उभ्या राहतात. तर पार्थ आता तिथे येतो आणि रम्याकडे रागारागाने बघत असतो आणि त्या दोघींना म्हणतो, "काय विचारतोय मी? बोला." तर वसू म्हणते, "अरे पार्थ, पण तू हे काय बोलतोयस?" तर रम्यासुद्धा म्हणते, "आम्ही आम्ही कशाला करू हे सगळं काही असं?" तर वसूसुद्धा म्हणते, "अरे मुळात ना एवढा जो काही गंभीर आरोप करतोयस ना आमच्यावरती, तुझ्याकडे एखादं कारण आणि एखादा पुरावा तरी आहे का?" तर पार्थ म्हणतो, "कारणं खूप आहेत आणि खणायला गेलो ना तर बरंच काही हातीसुद्धा येईल. पण त्याआधी तुम्हाला मान्य करण्यासाठी एक चान्स देतोय तुम्हाला मी, असं समजा." आणि रम्याला म्हणतो, "बोल ड्रीमी गर्ल, बोल. आता का दातखिळी बसली तुझी? आणि तुम्हीच केलेलं आहे ना हे सगळं काही?" तर वसू विचारते, "ड्रीमी गर्ल म्हणजे काय अगं?" ती असं म्हणत असते आणि मला काही कळत नाहीये. तर पार्थ रम्याला म्हणतो, "आत्याला काही कळतच नाहीये, पण तुला तर सगळं काही कळत असेल ना रम्या?" आणि म्हणतो, "सिनेमन कॉफीचा डीपी ठेवणारी ड्रीमी गर्ल मिस रम्या शितोळे, बोला आता." असं म्हणतो आणि तिच्या मागे जातो. तर रम्या खूप घाबरते. तर पार्थ म्हणतो, "हे सगळं आत्याला माहिती नाही हे तर शक्यच नाही. पण हे मला कसं कळलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच आणि त्याचं उत्तर मीच देतो." आणि रम्याला म्हणतो, "आठवतंय का रम्या,
नागपूरच्या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी मी तुझा लॅपटॉप मागायला आलेलो होतो. आणि तेव्हा तर रम्याला तो आता क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ स्वयंपाकघरामध्ये आलेला असतो आणि रम्या स्वयंपाक करत असते आणि तिचा हात कणकीमध्ये असतो आणि पार्थ तिला म्हणतो, "रम्या तुझा लॅपटॉप पाहिजे आहे." तर रम्या त्याला म्हणते, "अरे मग मला काही ऐकत नाहीये. माझ्या कानामधून हेडफोन काढ ना." आणि तेव्हा पार्थने त्याच्या कानामधून हेडफोन्स काढलेले असतात आणि तो आता रम्याला म्हणतो, "माझा लॅपटॉप ना हँग होतोय. त्या नागपूरच्या क्लायंटला मेल करायचा आहे. मी तुझा लॅपटॉप यूज करू का?" तर रम्या म्हणते, "अरे विचारतोयस काय? घे ना घे. माझं ना जे काही आहे ना ते सगळं काही तुझंच आहे." असं म्हणत ती बोलत असते तर इकडे पार्थ तिच्याकडे थोडंसं बघतो तर रम्या म्हणते, "अरे घे, घे." तर जेव्हा पार्थ आता तिचा लॅपटॉप बघतो तर त्याच्यावरती सिनेमन कॉफीचा प्रोफाईल फोटो असतो. तर पार्थ म्हणतो, "अरे बापरे! सिनेमन कॉफीचा प्रोफाईल फोटो. एवढी आवडते का तुला सिनेमन कॉफी?" तर रम्या म्हणते, "मिस्टर पार्थ देशमुख, सिनेमन कॉफी मला नाही, तुला आवडते आणि तू मला आवडतोस ॲज अ फ्रेंड म्हणून हा सिनेमन कॉफीचा प्रोफाईल पिक्चर." तर पार्थ म्हणतो, "तू कधी काय बोलशील ना त्याचा नेम नाही." आणि तिला म्हणतो, "पासवर्ड टाइप कर ना." तर रम्या म्हणते, "अरे मी कसं करणार? तूच टाइप कर ना, मी सांगते तुला." तर पार्थ म्हणतो, "मी?" तर रम्या म्हणते, "हो, अरे आपल्यामध्ये काय कधी असं लपून राहिलेलं आहे का? चल टाइप कर DREAM." असं म्हणून ती आता ड्रीमी गर्ल असा पासवर्ड पार्थला सांगते आणि आता पार्थ इकडे लगेचच म्हणतो की बाबा तोच सिनेमन कॉफीचा फोटो, तेच प्रोफाईल आणि जीवानंदिनीची घाणेरडी कमेंट, अजून काही पुरावे, लिंक्स, कन्क्लुजन हवा आहे का? असं तो आता वसूवरती ओरडतो आणि म्हणतो, "बोला आत्या." तर तेव्हा वसू म्हणते, "ठीक आहे, मी मान्य करते की ती कमेंट आम्हीच केली होती. पार्थ खरंच आम्हाला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटलं रे, जेव्हाचा तो व्हिडिओ बघत असताना आणि खूप रागसुद्धा आलेला होता. मग ना आम्ही दोघींनी ती कमेंट केली." तर पार्थ म्हणतो, "जीवा माझा भाऊ आहे." तर रम्या म्हणते, "अरे पण तो नालायक आहे, गुन्हेगार आहे तुझा." तर पार्थ म्हणतो, "कोण कोणाचा गुन्हेगार आहे ना, हे सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे रम्या आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे. तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि ज्यांनी कुऱ्हाडीने झाडाच्या मुळावरती घाव घातलेत ना, त्यांनी ना तुटलेल्या फांदीसाठी रडायला येऊ नये आणि कायम तुम्ही काव्य आणि नंदिनीला खाली खेचत आहात. सतत काही ना काहीतरी बोलायचा चान्स शोधत असता. त्यांना त्रास देत असता आणि वसवत्या तू नंदिनीच्या बाबतीत जे काही केलंस ना, त्यासाठी या जन्मात तर तुला माफी नाही आणि 16 डिसेंबरला आम्ही सगळेजण आनंदात असताना त्याला गालबोट लावण्याची इच्छा तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांनाच होते. खात्री आहे मला, हे सगळं तुम्ही दोघींनीच केलं असणार आहे. कारण इतकं सगळं झालं तेव्हा तुम्ही दोघी काहीही बोलला नाही. ना आमच्या बाजूने ना त्याच्या विरोधात. यावरून ना मला समजून जायला पाहिजे होतं, की हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे." असं म्हणून तो आता त्यांच्यावरती आरोपवरती आरोप करत असतो मित्रांनो. आणि आजचा भाग त्यांनी इथे संपवलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता काव्य छान अशी तयार झालेली असते आणि ती म्हणत असते, "पार्थ देशमुख आता तयार व्हा. काव्या देशमुख 2.0 तुमची विकेट काढायला येते." तर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी पार्थला फोन लावते आणि म्हणते, "मला असं वाटतंय की तुम्ही पुढे कुठे जायला हरकत नाही." तर पार्थ म्हणतो, "नाही, नाही नंदिनी, या बाबतीत आपले विचार नाही जुळू शकत." तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीसुद्धा रिक्षाच्या बाजूला आलेली असते. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "अगं नंदिनी, अजून किती चिडणार आहेस तू? तुला जर माझा इतकाच राग आलाय ना, तर मग काल माझ्यासाठी वरण-भात का पाठवला? बोल, बोल, उत्तर दे." असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.